पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते तापी पाणीची जलपूजन करून रस्ते, गटारी, दर्गा या ठिकाणी करण्यात आली। व्रतबंध सोहळ्याची काढण्यात आली ऐतिहासिक पाणी पुरवठा योजनेचे भव्य जलपूजन, जलशुद्धीकरण केंद्र व विविध विकास कामांचे भूमिपूजन माननीय पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे श्री कामराजी निकम, जिल्हा परिषद सदस्य, कृषी सभापती दोंडाईच्या, नगराध्यक्ष रजनी वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, तहसीलदार सुधा महाजन, अजित निकम, सुभाष माळी, गीता पाटील, नर्मदा भील, निर्मला माळी, किसन संकट, भारती जाधव, राहुल कचवे, संगीता थोरात, किरण चौधरी, नानाभाऊ चौधरी व सर्व नगरसेवक उपस्थित होते। 21 कोटींची पाणी पुरवठा योजनांचे जलपूजन करण्यात आले। बुराई नदी सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला। बुराई नदी 12माही वाहण्यासाठी 34 बंधारे मंजूर करून बांधण्यात येणार आहे। 4 ते 5 हजार शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे। असे अनेक योजना या शिंदखेड्याला माननीय मंत्री जयकुमार रावल यांनी मंजूर केल्या आहेत। जागा सुद्धा कलेक्टर ऑफिस मधून फाईल मंजूर झालं आणि 1-2 दिवसात माझ्या माहितीप्रमाणे कामाला सुरुवात होईल। या गावासाठी तहसीलची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, SC ST मुलांसाठीच्या हॉस्टेल असतील, एक ना अनेक काम करण्याची धमक नामदार जयकुमार बोरावले यांच्यामध्ये आहे, ते करून दाखवलं। याच्या नंतरच्या काळात तुम्ही काल परवा वाटला असेल 5 कोटीचा 4 कोटी 82 लाखाचा निधी पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपल्या समोरच्या बुराई नदीमध्ये सुशोभीकरण करण्यासाठी आणि एक चांगला रस्ता बनवण्यासाठी 4 कोटी 82 लाखाचा भरीव निधी नामदार साहेबांनी शिंदखेडा शहरासाठी दिला। असं काम करण्याची इच्छा या शिंदखेडा शहरासाठी जयकुमार भाऊंची थोड्याच वेळात तुम्ही आता 5.5 कोटीच्या फुलाचं भूमिपूजन सुद्धा होईल, गणरीचं भूमिपूजन आहे, पेवर ब्लॉकचं भूमिपूजन आहे, रंजननगर मध्ये भूमिपूजन आहे। याच्या पहिले सुद्धा इलेक्शनच्या पहिले जयकुमार भाऊ यांनी कामाचं भूमिपूजन केलं, काही कामाचे आता उद्घाटन होत आहे। मला काम करण्यासाठी पण खूप आनंद वाटतोय, भाऊंचं मार्गदर्शन लागतंय, भाऊंनी असं गावासाठी शिंदखेड्यासाठी मदत करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। शिंदखेडा नगर पंचायतने केलेला संकल्प 3 दशक म्हणजे 30 वर्षानंतर पूर्ण होतोय। शिंदखेडा शहराला आता पाणी मिळणार, पाण्याची जी टंचाई होती, जी चंचल होती ती आता मिटणार। शहराचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकामचे, पाणी पुरवठाचे सारे सभापती, सारे नगरसेवक आणि तमाम शिंदखेड्याच्या नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्याकडे असलेली समस्या ही कायमस्वरूपी पुढच्या 25-30 वर्षासाठी मिटलेली आहे। आणि हा प्रयत्न किंवा हे सगळं त्यांच्यामुळेच झालं की त्यांनी ही ताकद आम्हाला दिली, विविध पदांपर्यंत पोहोचवलं आणि त्यामुळे त्यांच्या मनामधलं स्वप्न पूर्ण करता आलं। आज शिंदखेडा शहरामध्ये विकासाचे जवळपास 35 कोटी रुपयाचे विविध कामं आम्ही त्याची सुरुवात करतोय। बुराई 12माही करण्याचा संकल्प आम्ही केला आहे। बुराईला पाण्याची व्यवस्था आम्ही इथे आणलेली आहे। तापीमधनं पाणी इथे शिंदखेडा शहरामध्ये येणार आहे। बुराईच्या किनाऱ्यावर एक सुंदर असं जॉगिंग ट्रॅक आणि पर्यटनची व्यवस्था आम्ही केली। अशा विविध कामांचं भूमिपूजन आज होतंय पण हे सगळं श्रेय द्यायचं ठरलं तर नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यापेक्षा अधिक मी शिंदखेड्याच्या जनतेला देईल की त्यांनी ही संधी भारतीय जनता पक्षाला दिली की ज्या माध्यमातून विकासाचे काम जे आम्ही बोललो ते करून दाखवलं। आणि अवघ्या 3 महिन्यामध्येच जे आम्ही सांगितलं होतं की या उन्हाळ्यामध्ये शिंदखेड्यामध्ये पाण्याची उरळ होणार नाही, मागच्या वर्षांपेक्षा कितीतरी बरं राहील ते करण्याची संधी मला मिळाली। मी सर्व यंत्रणेचं, आमच्या नगरपालिकेचे पदाधिकारी, आमची सरकारी यंत्रणा, त्या सगळ्यांचं मनापासून मार्केट यार्ड या ठिकाणाहून व्रतबंध सोहळ्याची रॅली काढण्यात आली। व्रतबंध म्हणजे मुलगा 8 वर्षांचा झाल्यानंतर या धार्मिक परंपरेनुसार त्याला शिक्षण घेण्यासाठी एक प्रकारचे व्रत असते। पुढील शिक्षणासाठी तो सज्ज होतो आणि गुरूंकडे जाऊन शिक्षण घेतो।
असा हा व्रतबंध कार्यक्रम साजरा केला जातो। यावेळी विवेक पंचभाई, अशोक पंचभाई, अरविंद जडे, दिनेश जोशी, मनोहर चौक, दीपक पंचभाई, श्रीपाद पाठक आदी महिला व पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते। आज जो व्रतबंध सोहळा आहे, व्रतबंध म्हणजे मुलगा 8 वर्षाचा झाल्यानंतर आपल्या धार्मिक परंपरेनुसार त्याला गुरुगृही जाऊन शिक्षण घेण्यासाठी पूर्वीचं हे एक प्रकारचं व्रत होतं। तर व्रतबंध म्हणजे 8 वर्षाचा झाल्यानंतर त्याचं मौंजीबंधन होतं आणि पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी तो सज्ज होतो आणि गुरुकडे